नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम क्विक आणि टेस्टी असा पनीर पुलाव। चला तर मग बघूया। आता कुकरमध्ये ऑइल आणि घी गरम करून घेऊ। त्यातच आलं लसूण पेस्ट, मिरची, काजू घालून परतून घेऊ। त्यातच आता कांदा घालून तो सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यात मी इथे आता तेजपत्ता ॲड करते। त्यानंतर आपण ह्यात सगळ्या भाज्या घालून घेऊ। मी इथे आता टमाटर, फ्लावर, गाजर, हिरवे वाटाणे, मीठ आणि हळद घालून आता आपण सगळं मिक्स करून घेऊ आणि 1 ते 2 मिनिटं झाकण ठेवून आपण भाज्यांना वाफ देऊन घेऊ, म्हणजे भाज्या जरा सॉफ्ट होतील। इथे आता सगळ्या भाज्या सॉफ्ट झालेल्या आहेत, तर आपण आता मसाले ॲड करून घेऊ। पहिला तर घाटी मसाला, नंतर बिर्याणी मसाला, गरम मसाला, त्यानंतर दही। इथे आता माझ्याकडे कांद्याची पात होती म्हणून मी तीही ॲड केलेली आहे, तुम्ही स्किप करू शकता। हे सगळं घालून आपल्याला परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत 5 मिनिटं झाकण ठेवून देऊ, म्हणजेच भाज्यांना मसालेही छान लागतील आणि तेलसुद्धा छान सुटेल। इथे आता आपण पनीर आणि धुतलेले तांदूळ ॲड करून सगळं छान असं मिक्स करून घेऊ आणि पाणी ॲड करून घेऊ। वरून चवीनुसार मीठ आणि कस्तुरी मेथी ॲड करून घेऊया आणि परत एकदा छान असं सगळं मिक्स करून घेऊ आणि आता आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे। इथे आता आपला पनीर पुलाव तयार झालेला आहे। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जाऊन लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग अँड फॉलो फॉर मोर रेसिपीज।